महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण आता नवीन राहिलेलं नाही. मग त्यावर पुन्हा चर्चा कशासाठी असा आपल्याला प्रश्न पडू शकतो. परंतु या फोडाफोडीचा फटका या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे कुणाला न कुणाला बसणारा आहे. मागील काही काळात भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात जे राजकारण केलं ते राजकारण भारतीय जनता पक्षाला किती पोषक किती मारक ठरणार आहे हे आज आपण आपल्या या भागामध्ये पाहणार आहोत. मी डॉक्टर दिलीप शिंदे क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. कोणत्या पक्षातून कोणी कोणत्या पक्षात जावं याचं स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे. परंतु भारतीय जनता पक्षानं मागील काळामध्ये जे महाराष्ट्रात राजकारण केलं निश्चितच त्या बाबतीमध्ये मतदारांच्या मनामध्ये एक नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळतो. फोडाफोडी राजकारणाशी संबंधित असतेच, परंतु ती कितपत असावी त्याला त्याची परिसीमा काय आहे याला काही मर्यादा असतात. परंतु भाजपने ह्या सर्व मर्यादा ओलांडल्यामुळं निश्चितपणे आजच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार या प्रक्रियेपासून थोडासा दूर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून लोकसभा निवडणूक आहे की नाही असा प्रश्न पडावा असं वातावरण सध्या नाराजीचं आपल्याला पाहायला मिळतं. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेपासून वेगळं करण्यामध्ये निश्चितपणे भाजपाचा मोठा डाव होता आणि त्यांची मोठी भूमिका होती. एकनाथ शिंदे हे 40 आमदार घेऊन मूळ शिवसेनेपासून दूर गेले. त्यांनी मूळ शिवसेनेवर दावाही केला, त्यांना धनुष्यबाणाचं चिन्हही मिळालं. परंतु एकनाथ शिंदे यांची बंडखोरी क्षमतेनं क्षमतेत तोच भाजपाने आणखी एक दुसरा डाव टाकला, तो म्हणजे राष्ट्रवादीमध्ये देखील अजित पवारांना बाजूला करून एक आपण म्हणूयात की राष्ट्रवादीचं अस्तित्वच संपतं की काय अशी परिस्थिती भाजपनं करून ठेवली. आणि जसं शिवसेनेचं झालं त्याच पद्धतीनं राष्ट्रवादीचं झालं. अजित पवारांना घड्याळ हे चिन्ह मिळालं. राष्ट्रवादी मूळ पक्ष हा त्यांचाच आहे असं देखील निवडणूक आयोगानं सांगितलं. आणि मग जसं उद्धव ठाकरे यांना मशाल दिली तसंच तुतारी वाजवणारा माणूस हा राष्ट्रवादीला मिळाला. हे दोन राजकीय म्हणजे प्रादेशिक पक्षामधली फाटाफूट जर आपण बघितली तर याशिवाय काही प्रमुख नेते काँग्रेसमधले, शिवसेनेमधले, राष्ट्रवादीमधले हे भाजपमध्ये आले. आणि मग भाजपमध्ये येण्याचं कारण काय तर ईडीचा धाक म्हणून ही मंडळी भाजपमध्ये आली. आणि ही सर्व ज्या घटना घडत होत्या या घटना मतदार मात्र दूर बसून पाहत होता. या नेत्यांना जरी वाटत असलं की आपण भाजपमध्ये येऊन पवित्र झालो तरी त्यांच्या राजकीय भवितव्यावर मात्र मोठे प्रश्नचिन्ह लागलेले आहेत. आपण साधारणतः जर बघितलं नारायण राणे असतील, कृपाशंकर सिंह असतील, त्याच्यानंतर हर्षवर्धन पाटील असतील, बबनराव पाचपुते, प्रवीण दरेकर, विजयसिंह मोहिते पाटील, छगन भुजबळ जरी भाजपमध्ये थेट आले नसले तरीही त्यांची जी भूमिका आहे ती मवाळ झालेली आहे. थेट जरी आलेले नसले तरी अजित पवार जरी भाजपमध्ये प्रत्यक्षात आले नसले, एकनाथ शिंदे जरी भाजपमध्ये प्रत्यक्षात आले नसले तरीही यांना कुठे ना कुठे ईडीचा धाक म्हणा, ईडीची भीती म्हणा जाणवत होती. आणि त्या भीतीपोटी हे नेते आपापला पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. आत्ता शेवटच्या टप्प्यामध्ये काँग्रेसचे नेते जे मुख्यमंत्री राहिलेले आहेत दोनदा, अशोकराव चव्हाण हे देखील भाजपमध्ये दाखल झाले. आणि हा सर्व प्रकार मागील 1-2 वर्षामधला जर आपण बघितला तर वीट येण्या इतपत भाजपनं राजकारण केलेलं आहे. आता याला राजकारण म्हणावं की सत्ताकारण की सत्तेचा लोभ हा भाग दुसरा. परंतु मागील जर आपण काळ बघितला तर असा प्रकार महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला नाही. 1-2 अपवाद सोडले तर पक्ष बदलणे, या पक्षातून त्या पक्षात जाणे, उमेदवारीसाठी म्हणा किंवा राजकीय महत्वाकांक्षेसाठी म्हणा हे होत होतं आणि ते साहजिक आहे. पक्ष बदलणं फार मोठी गोष्ट नाही. परंतु अख्खे पक्षाच्या पक्षच फोडून टाकणे आणि जे प्रमुख नेते आहेत त्यांना ईडीचा धाक दाखवून, यानं त्या कारणाने सत्तेचं प्रलोभन दाखवून त्यांना आपल्या पक्षामध्ये ओढून घेणे आणि एकाच बाजूनं म्हणजे संपूर्ण विरोधी पक्ष संपला पाहिजे आणि केवळ आपलीच सत्ता आली पाहिजे, हा जो अट्टहास भाजपनं दाखवलेला आहे या अट्टहासाचा वीट निश्चितपणे मतदाराला आलेला आहे. आपण जेव्हा ग्रामीण भागामध्ये फिरून पाहतो तेव्हा मतदारांचा कल, मतदारांचं मत निश्चितपणे भाजपच्या बाबतीमध्ये नकारात्मक आहे. म्हणून मागील काही काळापासून म्हणजे निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासून जर आपण बघितलं तर भाजपानं निवडणुकीची प्रचंड तयारी केलेली आहे. म्हणजे प्रचार
उमेदवारी दाखल होण्याच्या अगोदर, उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदरच भाजपनं आपला प्रचार सुरू केलेला आहे. म्हणून जी आकडेवारी आपल्याला पाहायला मिळते, तर शासकीय जाहिराती ज्या आहेत आणि पक्षाच्या जाहिराती अशा मिळून आतापर्यंत म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जर आपण बघितलं तर भाजपनं जवळपास 70 कोटी रुपये हे सोशल मीडियामधल्या जाहिरातीवर खर्च केलेले आहेत. आणि त्या तुलनेत जर बघितलं तर भाजपनं काँग्रेसची खाती देखील गोठवली होती. काँग्रेसनं निवडणूक लढवूच नये इतकं विकलांग करून टाकण्याचा प्रकार भाजपनं केला होता. परंतु सुप्रीम कोर्टानं आदेश दिल्यानंतर त्यांची खाती पुन्हा ॲक्टिव्ह झाली आणि मागच्या 1 तारखेपासून काँग्रेसनं देखील 7 कोटी रुपयाच्या जाहिरातीवर खर्च केलेला आहे. पण एका बाजूला 7 कोटी काँग्रेसचे बघितले आणि दुसऱ्या बाजूला जानेवारीपासून जर भाजपचे 70 कोटी बघितले तर भाजप किती आगतिक आहे ही निवडणूक लढवण्यासाठी. किती म्हणजे त्यांना 400 पार हा जो आकडा त्यांनी म्हणजे जाहीर केला ती घोषणाच आहे, टॅगलाईनच आहे. तर ती पूर्ण करण्यासाठी भाजप किती आतुर झालेला आहे आपल्याला पाहायला मिळतं. पण एका बाजूला हे चित्र जरी आपण वर पाहत असलो तरी मतदारांच्या मनामध्ये मात्र भाजपच्या बाबतीमध्ये म्हणजे भाजपनं मागील काळामध्ये जे काही राजकारण केलंय, फोडाफोडीचं म्हणा किंवा पक्षातून आपल्या पक्षात आणण्याचं म्हणा किंवा जे अपवित्र होते राजकारणाच्या दृष्टिकोनातून आणि भाजपच्या दृष्टिकोनातून, म्हणजे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, मनी लॉन्ड्रिंग सारखे प्रकार असतील किंवा आदर्श सारखे प्रकार असतील, वेगवेगळ्या प्रकरणामध्ये जे नेते गोवल्या गेलेले आहेत अशा लोकांच्या मागे ईडी लावणे, त्यांना धाक दाखवणे आणि त्यांना मग आपल्या पक्षामध्ये आणून पवित्र करणे. जरी ह्या नेत्यांवरची चौकशी थांबलेली नसली तरी अप्रत्यक्षरित्या त्यांना पवित्र करून घेण्याचं काम भाजपनं केलेलं आहे. आणि ह्या अपवित्र लोकांना पवित्र करून घेण्याची जी प्रक्रिया भाजपनं राबवली, मला असं म्हणावंसं वाटतं की राम तेरी गंगा मैली पापियों के पाप धोते धोते. आपण राम तेरी गंगा मैली चित्रपट बघितला असेल आणि हे गाणं अनेकदा ऐकलं असेल. त्याच ओळी पुन्हा पुन्हा म्हणाव्यात की काय अशी परिस्थिती भाजपनं करून ठेवलेली आहे. आणि निश्चितपणे याचा फटका भाजपला बसू शकतो असं म्हणायला हरकत नाही, कारण तसं जनमत सध्या बनलेलं आहे. शेवटी निवडणूक आहे. क्रिकेट आणि निवडणूक हे सारखंच असतं. शेवटच्या बॉलपर्यंत क्रिकेटमध्ये खेळलं जातं आणि तसंच शेवटच्या टप्प्यापर्यंत निवडणुकीमध्ये आपल्याला काही सांगता येत नाही. भाजप आपली रणनीती काय काय करतो त्यावरून येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीचे निकाल आपल्याला पाहायला मिळतील. क्रॉसलाईन न्यूज कोणत्याही पक्षाची बाजू घेत नाही, कोणत्याही पक्षाचं धोरण क्रॉसलाईन राबवत नाही. जी परिस्थिती समाजामध्ये आहे, राजकारण असेल, समाजकारण असेल किंवा इतर वेगवेगळे विषय असतील, यावर केवळ विश्लेषण करण्याचं काम क्रॉसलाईन करतं. म्हणून कुणीही गैरसमज करून न घेता किंवा कोणत्याही पक्षाचा लेबल न लावता क्रॉसलाईन न्यूजवरचं विश्लेषण पाहत राहा. आपली मतं कमेंट बॉक्समध्ये निश्चित लिहायला विसरू नका आणि सूचना देखील करा. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.